नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय ती 15 तारीख आहे, 15 एप्रिल 2026. आणि आज उठल्यापासून ज्या बातम्या किंवा युट्यूब जे जे काय सोशल मीडियावर पोर्टल काय इंटरनेटवर बघत होतो, त्यामध्ये एक ताजा ताजा विनोद बघायला मिळाला, ऐकायला मिळाला, वाचायला मिळाला आणि वाटलं याच्यावरच थोडं बोलावं. तो विनोद म्हणजे शिवसेनेचे आमदार, माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना एक नवी मोठी जबाबदारी दिली जाणार. विनोद काय आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल. स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे. कारण जबाबदारी ही छोटी गोष्ट नसते. ज्याचा बोजा उचलावा लागतो ना त्याला जबाबदारी म्हणतात. जन्माला घातलेली मुलं वाढवणं ही आईबापांची जबाबदारी असते. पण आईबाप अपघातात वगैरे गेले, काहीतरी झालं, अनर्थ ओढवला, तर काका, मामा, पुतण्या, आत्या यापैकी कोणाला तरी त्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी उचलावी लागते. ती त्याची ड्युटी नसते, पण तो बोजा असतो आणि त्याला जबाबदारी म्हणतात, उत्तरदायित्व. आदित्य ठाकरे यांच्यावर नवी मोठी जबाबदारी, अशी बातमी देणाऱ्यांना जबाबदारी या शब्दाचा अर्थ कळतो का, असा प्रश्न मला पडला. कारण आदित्य ठाकरे जन्माला आल्यापासून म्हणजे पाळण्यात असताना तळपायाचा अंगठा तोंडात घालून चोखत असताना सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर जबाबदारी होती. कारण ते शिवसेनेचे भावी नेते होते. भावी नेते म्हणूनच जन्माला आले होते. ज्या वेळेला आपली लंगोटी असेल, आपला डायपर असेल, तो बदलण्याची देखील क्षमता नव्हती, देहधर्माचं भान नव्हतं, त्यावेळेला सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर प्रचंड जबाबदारी होती. भविष्य काळात 20, 25, 30 वर्षानंतर आपल्याला एक प्रादेशिक राज्यव्यापी पक्ष चालवायचंय, ही जबाबदारी होती. जबाबदारी आदित्य ठाकरेंवर कधी नव्हती, ते जन्माला आले तेव्हा नव्हती. आणि म्हणूनच आज जेव्हा आपण अशी बातमी देतो तेव्हा पहिल्यांदा खुलासा केला पाहिजे की आदित्य ठाकरेंवर आजपर्यंत कुठली जबाबदारी नव्हती. आता त्यांच्याकडे त्यांचे वडील किंवा त्यांचे पक्षप्रमुख नवी जबाबदारी देणार आहेत. म्हणजे हीच बातमी, अशीच बातमी तेजस उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असती तर ती बातमी योग्य झाली असती. कारण तेजस ठाकरे हे उभाठा शिवसेना असो किंवा अखंड शिवसेना असो, त्या सगळ्या घडामोडींपासून दूर राहिलेली व्यक्ती आहे. त्यांनी कधी शिवसेनेत ढवळाढवळ केली नाही. एखाद्या कुठल्या तरी राजकीय किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आदित्यचे धाकटे बंधू तेजस ठाकरे हे आपल्याला आले गेलेले दिसतात, पण ते कुठे भाषण करत नाहीत, ते पक्षात निवडणुकीच्या प्रचाराला जात नाहीत, उमेदवार ठरवत नाहीत, मंत्री वगैरे होत नाहीत. त्यामुळे ती शिवसेना नावाच्या एकूणच व्यवहारापासून तेजस ठाकरे दूर आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कसली जबाबदारी नव्हती आणि नाही. आदित्य ठाकरे मात्र जन्माला आल्यापासून जबाबदार आहेत. प्रश्न इतकाच आहे की त्या जबाबदारीपैकी त्यांनी काय काय पूर्तता केलेली आहे. जबाबदारी याचा अर्थ काम करणं आणि आपण काय काम केलं याविषयी प्रश्न विचारले गेले तर त्याचा खुलासा करणं. आदित्य ठाकरे असा कधी खुलासा करू शकलेत का की मुंबईमध्ये 25 वर्ष मी किंवा माझ्या पित्याचं महापालिकेवर राज्य आहे, पण मुंबईत खड्डे का आहेत, मुंबईत पाणी अतिवृष्टी झाली का तुंबतं, याचं उत्तर
आदित्य ठाकरेंनी कधीतरी दिलंय का? नाही. पण 3 वर्ष आपली सत्ता संपली महापालिकेतली 2022 नंतर, तर मग मुंबईत पाणी का तुंबतं असा प्रश्न आदित्य ठाकरे विचारत होते. पण ज्या वेळेला तुम्ही किंवा तुमच्या पिताजींची हुकूमत मुंबई महापालिकेमध्ये होती, तेव्हा सुद्धा मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये नको तितकं पाणी तुंबत होतं, लोकांचे हाल होत होते, वाहतुकीचा खोळंबा किंवा वाहतूक बंद पडण्यापर्यंत घटना घडलेल्या आहेत. जागोजागी रस्ते खड्ड्यांनी माखलेले. अशा वेळी ते खड्डे का आहेत असा प्रश्न विचारला तर आदित्य ठाकरेंनी एकदा तरी त्याचं उत्तर दिले का, जबाब दिलाय का? नसेल तर जबाबदारी आणि आदित्य ठाकरे यांचा एकमेकांशी संबंध काय हा पहिला प्रश्न आहे. आणि आता जबाबदारी देणार तर आधी कुठची जबाबदारी होती का, आणि ती जबाबदारी आदित्य ठाकरे पेलू शकलेत का? आणि म्हणून त्याला मी विनोद म्हणतो. एक भांड रिकामा आहे, एक कळशी असेल, एक हंडा असेल, हा रिकामा आहे. आणि उद्या एक बातमी आली की तो हंडा आता लवकरच रिकामा केला जाणार आहे. म्हणजे काय? त्या हंड्यात काहीच नाहीये, तर तुम्ही तो रिकामा करणार म्हणजे काय? त्याच्यातली हवा पंप करून बाहेर काढणार? किंवा एखादा हंडा कळशी भरलेली आहे, त्या हंड्यामध्ये आणखीन पाणी ठेवणार? कसं ठेवणार? हंडा तर भरलेला आहे. जसं भरलेला हंडा भरणं किंवा रिकामा हंडा रिकामा करणं हे वाक्य निरर्थक असतं, तसंच आदित्य ठाकरे यांना नवी जबाबदारी दिली जाणार हे निरर्थक वाक्य किंवा बिनबुडाची बातमी असते. तुमच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या कुठल्या आहेत आणि त्या तुम्ही किती पार पाडल्यात याचं कधीतरी उत्तर दिलं पाहिजे ना. कधी दिलंय का सांगा मला. आणि म्हणून त्याला मी विनोद म्हटला. आणि जबाबदारी ठाकरे परिवारात जन्माला आल्यामुळे ती जबाबदारी असेल, तर ती तुम्ही पाळण्यात होता तेव्हा ज्या दिवशी जन्म घेतला त्या क्षणापासून आदित्य ठाकरे यांच्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे की आपल्या आजोबांनी स्थापन केलेला पक्ष आपल्याला भविष्यात पुढची 40-50 वर्ष तरी कमीत कमी चालवायचं आहे. ही जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर जन्मल्याच्या क्षणापासून आलेली आहे. ती कोणी सोपवायची गरज नसते. जे पक्ष परिवारवादी पक्ष असतात, ज्या पक्षामध्ये एखादी जबाबदारी घराण्याची जबाबदारी म्हणून येते, ठाकरे कुटुंब चालवायचं का ही जबाबदारी असे आपोआपच पुढच्या पिढीकडे येते. तशीच शिवसेना हा एक पारिवारिक विषय असेल, पारिवारिक व्यवसाय किंवा फॅमिली बिझनेस असेल, तर ती चालवायची जबाबदारी आपोआपच त्यांच्याकडे आलेली आहे. त्यांच्यावर तुम्ही नवी जबाबदारी देणार म्हणजे काय? मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल महापालिका निवडणुका वगैरे असताना जेव्हा आरोप झाले की मुंबई महापालिका हा ठाकरे परिवाराने आपला फॅमिली बिझनेस करून टाकलाय, तेव्हा त्या पक्षाचे प्रवक्ते आणि प्रमुख नेते संजय राऊत यांनी अगदी पत्रकारांना ठणकावून सांगितलं होतं, हो महापालिका हा फॅमिली बिझनेसच आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे जन्माला येण्याच्या आधीपासून त्यांच्यावर जबाबदारी आहे. ते जन्मले नसते तरी त्यांच्यावर जबाबदारी होती. आदित्यच्या जागी सूर्यभान नावाचा मूल जन्माला आलं असतं तरी त्याच्यावर जबाबदारी होती ना, कारण ते ठाकरे कुटुंबात जन्माला आले तिसरी पिढी म्हणून. प्रश्न असा आहे की तुमच्यावर असलेल्या जबाबदारीचं तुम्ही काय केलं. अगदी काल परवाची गोष्ट आहे. काल परवाची गोष्ट आहे. राज्यामध्ये नगरपालिका, नगर परिषदा, महापालिका, जिल्हा परिषदा, तालुका पंचायती याच्या निवडणुका झाल्या. महिना दीड महिना या निवडणुका चालू होत्या. या निवडणुकांमध्ये त्या त्या पातळीवर, जिल्हा तालुका पातळीवर जे आपले पाठीराखे, आपल्या पक्षाचे कार्यकर्ते, शिवसैनिक राबतायत पक्षाला निवडणुका जिंकून देण्यासाठी, जे हजारो कार्यकर्ते राबत होते, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांचं
संघटितरित्या ते निवडणुकीसाठी प्रयत्न करणं ही कोणाची जबाबदारी होती? पक्षातर्फे मंत्रीपद मिळवणं किंवा मिळणं हा जर आदित्य ठाकरे यांचा जन्मजात अधिकार असेल, हक्क असेल, तर मग खेडोपाडी जिल्हा तालुका पातळीवरच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला जाणं, संघटन उभं करणं, त्या निवडणुका जिंकून आणणं ही सुद्धा आदित्य ठाकरे यांची जबाबदारी असते. ती जबाबदारी त्यांनी किती पार पाडली? जे लोक उठसूट ठाकरे ब्रँड, ठाकरे ब्रँड म्हणून पिता पुत्रांची टिमकी वाजवत होते, त्यांनाही तक्रार करायची वेळ आली की 29 महापालिकांच्या निवडणुका आहेत, 14-18 काय त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत, पण ठाकरे पिता पुत्र किंवा त्यांचे काका मुंबई सोडून बाहेर पडले नाहीत. अर्थात मुंबई दूरची गोष्ट झाली. आदित्य ठाकरेंचे वडील तर मातोश्री सोडून पण बाहेर पडत नाहीत. आणि ही तक्रार दीर्घकाळ चालू आहे. 4 वर्षापूर्वी जेव्हा पक्षामध्ये फाटाफूट झाली तेव्हा तक्रार काय होती? मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा आहे, पण आम्हालाच वर्षाची दारं बंद होती. मातोश्रीवर आम्हाला घेतलं जात नाही. कोणाची तक्रार होती? पत्रकारांची नव्हती. ही तक्रार शिवसैनिकांची होती, कार्यकर्त्यांची होती, जे तुम्हाला नेता बनवतात, सत्तेवर आणून बसवतात, सत्तेचे सगळे फायदे तुमच्या सकट तुमच्या कुटुंबाला घेऊ देतात. त्या कार्यकर्त्यांची ही तक्रार आहे की तुम्ही सगळे हक्क घेता, अधिकार घेता, पण जबाबदारी पार पाडत नाही. हीच तर तक्रार आहे. तक्रार काय? आता मध्यंतरी खूप मोठ्या बातम्या झाल्या होत्या ना, ऑपरेशन टायगर वगैरे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जे 9 लोकसभा खासदार आहेत त्यामधले 5 का 6 फुटणार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार याविषयीच्या बातम्या आणि चर्चा चालू होत्या. त्यावर इतका गाजावाजा झाला की त्या खासदारांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं, त्यांची बैठक घेतली, त्यांची नाराजी काय आहे वगैरे विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बातम्या पुढे काय आल्या? आतमध्ये बंद दरवाजा आड ज्या बैठका झाल्या त्याविषयी ऐकायला काय मिळालं? तक्रार काय होती की आम्हाला भेटतच नाही, आमचे पक्षप्रमुख आम्हाला भेटत नाहीत आणि पक्षप्रमुखांचे चिरंजीव सुद्धा भेटत नाहीत. निवडणुका आल्या किंवा पक्षाचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या भागामध्ये असतात, तिथे पक्षप्रमुख आणि त्यांचे चिरंजीव फिरकत सुद्धा नाहीत, वेळ देत नाहीत. आता वेळ देणं ही पण एक जबाबदारी आहे ना. जे लोक आपल्या मित्रांना वेळ देतात, मुकेश अंबानी यांच्या मुलाचं लग्न आहे, आदित्य ठाकरे त्याला वेळ देतात. तो काय तो कंबोज, मोहित कंबोज, त्याच्या 16 वर्षाच्या मुलीचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसासाठी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे वेळ देतात, अगत्याने तिथपर्यंत जातात, हजेरी लावतात. मोहित कंबोज यांच्या घरचा वाढदिवस किंवा अंबानी यांच्या घरचं एखादं कार्य, त्यासाठी वेळ देणं ही जबाबदारी आहे का? जबाबदारी म्हणजे काय? कधीतरी या जबाबदारीचा खुलासा करा ना. आदित्य ठाकरे हे राजकारणात आले कोवळ्या वयामध्ये, विशीत वगैरे असताना आजोबांनी त्यांच्या हातात तलवार दिली आणि युवा सेना नावाचं एक नवं संघटन शिवसेनेमध्ये आपल्या नातवासाठी बाळासाहेबांनी सुरू केलं. तेव्हापासून आजपर्यंतची वाटचाल बघितली तर आदित्य ठाकरेंनी शिवसेनेला काय दिलं, यापेक्षा शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंनी काय घेतलं याचं पारडं जड होतं. जी वर्णीची जागा सुनील शिंदे नावाच्या शिवसैनिकाने दीर्घकाळ काम करून विधानसभेसाठी जिंकून दाखवली 2014 मध्ये, ती जागा आदित्य ठाकरेंनी 2019 मध्ये आयटी बळकावली.
जिथे त्यांचं बालपण गेलं, जिथे त्यांचा जन्म झाला, तो मातोश्रीचा परिसर आहे, ती बांद्रा पूर्व ही जागा आदित्य ठाकरेंनी पक्षाला जिंकून दिली का? कधी कधी त्यासाठी प्रयत्न केले का? नाही केले. पण जी शिवसैनिकांनी अपार कष्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर यांचा पराभव करून जिंकली होती, ती वरळीची जागा आदित्य ठाकरेंनी बळकावली आणि त्यात परत अडचणी येऊ नये म्हणून सुनील शिंदेनी ज्या राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव केला होता, त्या सचिन अहिरला सुद्धा शिवसेनेत आणलं आणि आपल्यासाठी आयत्या बिळावर नागोबा म्हणतात तशी जबाबदारी उचलली आणि आदित्य ठाकरे यांची आमदारकी सोपी व्हावी म्हणून वरळीतल्या जिंकलेल्या आणि पडलेल्या अशा दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना सुनील शिंदे आणि सचिन अहिर या दोघांना विधान परिषदेवर नेण्यात आलं. म्हणजे आणखीन त्या विधान परिषदेवर दुसरा कुठचा शिवसैनिक गेला असता त्याचा हक्क पण नाकारला. याला जबाबदारी घेणं म्हणतात की अधिकाराचा गैरफायदा घेणं म्हणतात. आदित्य ठाकरे यांच्यावर नवी जबाबदारी ही बातमी देणाऱ्यांनी थोडं तरी डोकं वापरायचं की आणखीन कोणाकोणाचे हक्क आदित्य ठाकरे लुबाडणार आहेत याविषयी बोला, हरकत नाही. पण आदित्य ठाकरेंवर नवी जबाबदारी, कसली जबाबदारी? आमदारांच्या किंवा काय असतील त्या खासदारांच्या तक्रारी बघा की यांना पक्षासाठी काम करायला, पक्षासाठी अत्यावश्यक असलेल्या कामाला हजेरी लावायला वेळ नाहीये, ही तक्रार आहे. मुकेश काय अंबानी किंवा कंबोज वगैरे त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात जायला यांना वेळ आहे, सवड आहे. पण शिवसेनेच्या कुठल्याही महत्वाच्या कामामध्ये भाग घ्यायला यांना सवड नाही. ही जिथे तक्रार ओरिजिनल आहे तिथे आदित्य ठाकरे यांच्यावर नवी जबाबदारी म्हणजे काय? अनिल अंबानीच्या घरच्या कार्यक्रमाला, अदानीच्या घरच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला किंवा आणखीन कोण मोठा उद्योगपती असेल, अमिताभ बच्चन असेल वगैरे अभिनेते असतील, शाहरुख खान, आमिर खान, त्यांच्या घरच्या काही कामासाठी जाणं ही शिवसेनेतली मोठी जबाबदारी असेल का? किंवा नाही यापुढे असे कुठले नामवंतांचे, सेलिब्रिटीच्या घरचे कार्यक्रम असतील तर त्यासाठी बाकी कोणी जाणार नाही, पण आदित्य ठाकरे जातील, अगत्याने हजेरी लावतील, तिथे वेळ आलं तर नाचगाणं पण करतील. याला नवी जबाबदारी म्हणणार का? नवी जबाबदारी म्हणजे काय? जबाबदारी या शब्दाचा अर्थ काय हा प्रश्न पडतो. आणि म्हणून या बातमीमध्ये मला विनोद दिसला की आपण जे बोलतोय, सांगतोय, लिहितोय हे हास्यास्पद होत नाही का? याचा तरी पत्रकारांनी विचार करावा एवढीच अपेक्षा आहे. बाकी आनंद आहे. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.